नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, निमॅटोड हा आपल्या पिकाला लागलेला कॅन्सर असून शेतकऱ्यांनी वेळेस त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्लॉट संपूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतो. मित्रांनो, निमॅटोड हा असा रोग आहे जो येण्याच्या अगोदर बंदोबस्त केला तरच त्याचा फायदा होतो, आल्यावर त्याचा फारसा फायदा होत नाही. नेमकं निमॅटोड आहे काय हे तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुम्ही निमॅटोडचा बंदोबस्त करणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण निमॅटोडचं पूर्ण जन्मकुंडलीच काढणार आहेत. म्हणजे निमॅटोड होतो कशामुळे, निमॅटोड होऊ नये म्हणून काय करायचं, झाल्यावर काय करायचं, जैविक उपाय, रासायनिक उपाय, त्याचबरोबर आणखीन काही काळजी काय घ्यायची त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेतकऱ्याच्या हिताची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. निमॅटोड नेमकं काय? निमॅटोड ही एक अशी कीड आहे जी झाडाच्या मुळांना लागत असते आणि हिचा आकार हा धाग्यासारखा असतो, जो की आपल्याला डोळ्याने दिसत नाही. त्याला आपल्याला पाहायला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. निमॅटोडचा अभ्यास करत असताना आपल्याला निमॅटोडचे प्रकार बघणं गरजेचं आहे. यामध्ये सर्वात पहिले निमॅटोडचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे मित्र निमॅटोड आणि शत्रू निमॅटोड, म्हणजे जे उपद्रवी आहेत. त्यामधले मित्र निमॅटोड मध्ये पहिला आहे स्टनी रनेमा कार्पोकॅप्से, दुसरा आहे स्टनी रनेमा फर्टेलिया, तिसरा आहे एच बॅक्टेरिया. हे तीन प्रकार मित्र निमॅटोड मध्ये येतात, ज्यामुळे आपल्या पिकाची मुळी ही सुरक्षित राहते आणि या मित्र निमॅटोड पासून आपल्या मुळीला किंवा झाडाच्या मुळीला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. मित्रांनो, यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे शत्रू निमॅटोड, म्हणजे ज्याला उपद्रवी निमॅटोड असं म्हणतात. त्यातला पहिला प्रकार आहे मूळगाठी निमॅटोड. आता मूळगाठी निमॅटोड ओळखायचा कसा? बघा, मुळांच्या मध्ये एक गाठ निर्माण होते, फुगासारखा निर्माण होतो. या गाठीला आपण मूळगाठ निमॅटोड असं म्हणत असतो. आणि हा मूळगाठ निमॅटोड पाणी शोषण करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा टाकत असतो. म्हणजे जे झाड जमिनीमधून जे पाणी उचलून घेतं, म्हणजे जमिनीतलं पाणी पूर्ण झाडाला पुरवतं, तो जी सिस्टम आहे पाण्याची तिला अडथळा निर्माण होतो. आणि अडथळा निर्माण झाल्यामुळे पाण्यासोबत जे अन्नद्रव्य मिळतं ते सुद्धा झाडाला मिळत नाही, परिणामी झाड सुकायला लागतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे शत्रू निमॅटोडचा, तो म्हणजे शिष्ट निमॅटोड. आता बघा, शिष्ट निमॅटोड हा एक मुळी जी आहे त्या मुळीला पुटकुळे येतात, बारीक बारीक पुटकुळे येतात, म्हणजे साबुदाण्याच्या दाण्या एवढाल्या किंवा मूळ जसं असेल त्याप्रमाणे अशा गोल गोल पुटकुळे येतात. त्याला शिष्ट निमॅटोड असं म्हटलं जातं. विशेषतः जे डाळी असतात किंवा भाजीपाला जो आहे, म्हणजे आपलं बैंगन असेल, मिरची असेल किंवा जे बी काही भाजीपाला पिकामध्ये येतं त्या भाजीपाला पिकामध्ये या निमॅटोडचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत असतो. यानंतर तिसरा जो प्रकार आहे रेनिफॉर्म निमॅटोड. हा काय करतो, ज्या निमॅटोडने ज्या गाठी तयार केल्या, फुटक्या तयार केल्या, त्या गाठीवर आपली उपजीविका भागवत असतो आणि गाठीमधून जे मधला भाग आहे तो तर डॅमेज होतो, पण जो वरचा भाग आहे तो सुद्धा डॅमेज करण्यामध्ये रेनिफॉर्म हा जो निमॅटोड आहे तो महत्वाची भूमिका बजावत असतो. यानंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे लेजन निमॅटोड. हा काय करतो, मुळांना जखमा तयार करतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्या जी सोंड असते त्याची ती डंख मारून त्याला जखमा तयार करतो आणि त्यामुळं मुळांना बुरशी लागते आणि मुळं ही लालसर पडतात. यानंतर बघूया निमॅटोड होण्याची कारणे. निमॅटोड का होतो? बघा, निमॅटोड होण्याचं पहिलं कारण आहे मातीचा प्रकार. जर माती मुरमाड असेल आणि जास्त प्रमाणात हवा खेळती असेल, अशा ठिकाणी निमॅटोडचे जे जीवाणू आहेत ते फास्ट वाढतात आणि त्या ठिकाणी मुळांवर गाठी तयार करून मुळांना निमॅटोड सारखा रोग होत असतो. दुसरा आहे चिकणी माती किंवा काळी माती. या मातीमध्ये शक्यतोवर निमॅटोड होतच नाही, कारण त्यामध्ये हवा खेळती नसते आणि ज्या ठिकाणी हवा खेळती नाहीये त्या ठिकाणी निमॅटोडचे जीवाणू राहू शकत नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी निमॅटोड जास्त प्रमाणात होत नाही. त्यानंतर एकच पीक आपण वारंवार घेत राहिलं
तरी सुद्धा निमॅटोड होतो. समजा टोमॅटो आहे, टोमॅटोवर तुम्ही कंटिन्यू टोमॅटो घेत राहिले, किंवा टरबूज आहे, टरबूजावर तुम्ही कंटिन्यू टरबूज घेत राहिले, किंवा वांग्याचं एखादं फळबाग आहे, त्या वांग्याच्या फळबागावर तुम्ही कंटिन्यू वांगच घेत राहिलात, तर अशा वेळेस निमॅटोड होण्याची शक्यता असते. त्यानंतर निमॅटोड होण्याचं दुसरं कारण आहे की जर तापमान 20°C ते 30°C तापमान जर नेहमीसाठी राहिलं तर या तापमानामध्ये निमॅटोडचे बॅक्टेरिया फास्ट वाढत असतात. यानंतर तिसरं कारण आहे सगळ्यात महत्वाचं, जैविक निविष्ठांची कमतरता. म्हणजे आपण रासायनिक खताकडे एवढे वळालो आहेत की आपल्याला जैविक खत विसरून गेलो. कोंबडी खत असेल, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, हे खत आपण जमिनीत टाकत नाही. जेव्हा हे खत जमिनीतले संपत आलेले आहेत अशा वेळेस जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन कमी होतंय, आणि ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन कमी होतो त्या ठिकाणी बॅक्टेरियल कॉलनी ही कमी होत चाललेली आहे, आणि जिथे बॅक्टेरियल कॉलनी कमी झाली त्या शेतामध्ये निमॅटोडचं प्रमाण सर्वात जास्त आहे. याचं कारण काय की ज्या शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे, सेंद्रिय कर्ब व्यवस्थित आहे, अशा ठिकाणी बॅक्टेरियल कॉलनी जास्त असते, आणि हे बॅक्टेरिया म्हणजे वेगवेगळे बॅक्टेरिया, ट्रायकोडर्मा झालं, सुडोमोनास झालं, एनपीके जीवाणू झालं, हे सगळे जीवाणू वेगवेगळे ऍसिड स्त्रवत असतात, ज्यामुळे निमॅटोड मारला जातो, आणि हे कमी झाल्यामुळं आपल्या शेतामध्ये निमॅटोडचं प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर एखाद्याच्या शेतामध्ये आपण जर नांगर केला, नांगरटी केली, ट्रॅक्टर नांगरला, त्या शेतामध्ये जर निमॅटोड असेल तर त्या नांगराला लागून निमॅटोडचे जीवाणू किंवा जंतू हे दुसऱ्या शेतामध्ये जाऊ शकतात. त्याला संक्रमण म्हणजे संक्रमण झालेला निमॅटोड असे म्हटलं जातं, किंवा संक्रमित निमॅटोड म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे त्या मातीमध्ये निमॅटोड आहे, ती माती घेऊन जे नांगर आहे तो आपल्या शेतामध्ये आला तर त्या मातीमधले निमॅटोडचे जीवाणू आपल्या शेतामध्ये येऊ शकतात. त्यामुळे जेव्हा आपण ट्रॅक्टर दुसऱ्याच्या शेतातून आणतो तेव्हा शक्यतो त्याला पाणी मारून घ्या, स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ते निमॅटोड जीवाणू जंतू येणार नाहीत. एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण बघूया की आपल्या पिकामध्ये निमॅटोड आहे हे कसं ओळखायचं, त्याची लक्षणं काय आहेत. सगळ्यात महत्वाचं की झाडाची वाढ थांबते. म्हणजे निमॅटोड झाला की मुळाला गाठी येते, अन्नद्रव्य शोषण करण्याची प्रक्रिया थांबते, आणि अशा वेळी आपण लक्षात घ्यायचं की आपल्या झाडाला मुळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो, झाडाची वाढ थांबली की कुठला तरी दुकानदार म्हणतो हे टॉनिक मारा, ते टॉनिक मारा, आपण टॉनिक मारत राहतो, पण मुळामध्ये प्रॉब्लेम असल्याशिवाय वाढ थांबत नाही. कारण सर्व अन्न, झाड हे दोन प्रकारे अन्न घेतं, एक पानाद्वारे आणि मुळाद्वारे. आपण पानाद्वारे जरी अन्न दिलं तरी ते पानाद्वारे तयार केलेलं अन्न मुळाकडे जातं, आणि मुळाकडून तयार केलेलं अन्न पानाकडे येतं. याला पोटॅश मदत करत असतो. तर हे अन्नद्रव्य तुम्हाला व्यवस्थित तुमच्या झाडाला नाही मिळालं तर समजायचं की आपलं झाड सुकेल. पण जर तुम्ही नुसतं वरतून फवारत राहिला आणि जमिनीतून मुळाला निमॅटोड असेल तर तो अन्न उचलत नाही, परिणामी झाडाची वाढ थांबत असते. त्यानंतर दुसरं लक्षण आहे पानं पिवळी पडणं. बघा, पानं ही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेच पडतात, आणि शक्यतोवर निमॅटोड झाला असेल तर बुडाकडली पानं अगोदर पिवळी पडायला सुरुवात होते, कारण सर्वात जास्त एनपीके असतं, आणि एनपीके ओळखण्यासाठी आपण बुडाकडल्या पानाकडे पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे जे डीप नॉलेज आहे हे डीप नॉलेज आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये सांगत असतो. म्हणजे आमची जी ट्रेन द फार्मर नावाची ट्रेनिंग आहे जी 299 रुपयामध्ये आहे. अगदी कमी खर्चामध्ये आपण 3 दिवसाची ऑनलाईन मीटिंग घेत असतो, कारण शेतकरी जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत तो मार्केटमध्ये टिकणार नाही आणि शेतामध्ये बी टिकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना भर पडावी यासाठी आम्ही एक छोटीशी 3 दिवसाची ट्रेनिंग आहे, 6 तासाचं ट्रेनिंग आहे, आणि रात्री 7 ते 9 टाइम आहे, आणि झूमवर घेऊ शकता तुम्ही, तुमच्या घरी बसून ही ट्रेनिंग करू शकता. अतिशय कमीत कमी खर्चामध्ये ही ट्रेनिंग आहे. ज्या शेतकऱ्यांना या ट्रेनिंग मध्ये सहभाग व्हायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा, मी तुम्हाला डिटेल पाठवेल. त्यानंतर आपल्या पिकामध्ये निमॅटोड आहे हे ओळखण्याचं तिसरं लक्षण ते म्हणजे भर उन्हामध्ये तुम्ही शेतामध्ये जाता तेव्हा तुमचे झाडं सुकल्यासारखे वाटतात. सकाळी पण चांगले वाटतात आणि संध्याकाळी पण चांगले वाटतात. समजायचं आपल्या झाडाच्या मुळामध्ये प्रॉब्लेम आहे. आता बऱ्याच वेळेस बघा, हळदीचे प्लॉट असतील ते दिवसा जर तुम्ही गेलात प्लॉटमध्ये तर ते सुकल्यासारखे वाटतात, आणि संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी खूप चांगले वाटतात. डाळिंब आहे, तुम्ही दुपारा शेतामध्ये गेलात झाडाकडे निरीक्षण करा, कारण झाडं तुम्हाला बोलतात, तुम्हाला भाषा समजली पाहिजे. ती भाषा आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकवतो की झाडं तुम्हाला बोलतात की मला काय पाहिजे, मला काय प्रॉब्लेम. तर भर दिवसात तुम्ही 12 ते 2च्या दरम्यान 3च्या दरम्यान गेलात आणि झाडं सुकलेली आहेत असे जर तुम्हाला वाटलं तर समजा तुम्ही झाडाच्या मुळामध्ये 100% प्रॉब्लेम आहे.
तर अशा वेळेस झाडाचं मूळ उपटून बघायचं आणि त्याला गाठी आहेत का ते बघायचं, कुठं तुटकुळे आहेत का ते बघायचं. जर असतील तर समजायचं निमॅटोडची लागण झालेली आहे. त्यानंतर चौथं कारण आहे खळे खळे बसणे. बऱ्याच वेळेस हळद असेल, अद्रक असेल किंवा वांगे असेल, कुठल्याही पिकामध्ये जर खळे खळे बसत असतील, म्हणजे एखाद्या ठिकाणी पूर्ण करपून गेलं, पुढे चांगलंय, त्याच्या पलीकडे पुन्हा करपलं, असे जर खळे खळे बसत असतील समजायचं आपल्यामध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे. पाचवं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे फळगळ होणे. बऱ्याच वेळा अकाली फळगळ सुरू होते. अशा वेळेस समजायचं की आपले मुळ थांबलेले आहेत, म्हणजे आपल्या मुळाचं अन्न घेण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. अशा वेळी आपल्या झाडाला निमॅटोड झाला असं समजून घ्यायचं, कारण फुलांची सारा खाली पडला असतो, म्हणजे पूर्ण फळगळ होते, फुलगळ होते. अशा वेळेस आपला समजायचं की बुडाला निमॅटोड असू शकतो. आता हे सर्व लक्षणं तुम्हाला जर दिसत असतील तर तुम्हाला मुळं उकळून बघणं गरजेचं आहे. काय करायचंय, शेतामध्ये जायचं, ज्या झाडाला जास्त प्रॉब्लेम आहे त्या झाडाच्या मुळाला उकळून घ्यायचं, अगदी हळूहळू साईडनं गड्डा करून तो मूळ उकळून घ्यायचं आणि ते मूळ पाण्याने धुवून काढायचं. पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की या मुळाच्या वेगवेगळ्या अंगाला गाठी आहेत तर समजायचं निमॅटोड आहे. मित्रांनो, निमॅटोडचं जोपर्यंत आपण जीवनचक्र सांगणार नाही तोपर्यंत निमॅटोडचा 100% नायनाट करणं एवढं सोपं नाही. तर आपण बघूया की निमॅटोडचं जीवनचक्र. आता बघा, निमॅटोडचं पहिली जी अवस्था आहे ती आहे अंडी अवस्था. निमॅटोडची एक मादा ही 300 ते 1000 अंड काढत असते, म्हणजे एवढा याचा प्रकोप लवकर होत असतो. मित्रांनो, दुसरी अवस्था आहे ती आहे शिशु अवस्था. ही शिशु अवस्था अतिशय घातक आहे, कारण शिशु अवस्थेमधला जो J2 नावाचा अवस्था आहे ही अतिशय घातक आहे. तशा 4 अवस्था शिशु अवस्थेमध्ये आहेत. पहिली अवस्था आहे J1, J2, J3 आणि ही J2 अवस्था आहे. या अवस्थेमधलं निमॅटोड हे मुळामध्ये शिरकाव करत असतो आणि मुळामध्ये शिरकाव करून तिथे गाठी तयार करत असतो. त्यामुळं ही अवस्था अतिशय डेंजर आहे. यानंतर तिसरी अवस्था ती म्हणजे वयस्क अवस्था. यामध्ये नर आणि मादा ह्या स्वतःच एक घरट तयार करतात, जे की तुम्हाला म्हटलं मी मुळांच्या गाठीमध्ये ही पूर्ण अवस्था असते. यामध्ये नर आणि मादा असतात. ह्या आतल्यात मिलन करून पुन्हा अंडी तयार करतात आणि मुळांचा खात्मा करत असतात. ही संपूर्ण अवस्था पूर्ण होण्यासाठी 20 ते 30 दिवस लागत असतात आणि ह्या 30 दिवसानंतर पुन्हा याचं जीवनचक्र सुरू होते. निमॅटोडची हमला करण्याची पद्धत बघा. निमॅटोड हा जो आहे याला अशी बारीक सोंड असते सुईसारखी, आणि ही सोंड तो मुळामध्ये टोचत असतो आणि मुळामध्ये टोचून त्यामधला रस शोषण करतो. रस शोषण केल्यानंतर तो मुळामध्ये हानिकारक द्रव स्त्रवत असतो, ज्यामुळे त्या ठिकाणी मुळांना असा गोल फुगा येतो. बघा, ह्या फुगा असा आला, अशा पद्धतीने आपली मुठा जे आहे असे फुगे येतात. याचं कारण काय की जेव्हा तो हानिकारक द्रव सोंड टोचून त्यामध्ये शिरकाव करतो तेव्हा पेशीची अवाजवी वाढ होते, म्हणजे त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. ते प्रमाणापेक्षा जास्त पेशी झाल्यामुळं तिथला भाग फुगतो आणि त्या ठिकाणी निमॅटोडला राहण्यासाठी घर तयार होतं. आणि जेव्हा गाठी तयार होतात तेव्हा झाड अन्न उचलू शकत नाही, पाणी उचलू शकत नाही, म्हणजे झाडाची उपासमार होते. मित्रांनो, हे झालं आपलं निमॅटोडचं जीवनचक्र, निमॅटोड बद्दल माहिती. आता आपल्याला नियंत्रण मिळवायचं. कसं नियंत्रण मिळवायचं बघा. निमॅटोड हा फक्त रासायनिक फवारण्यामुळे किंवा ड्रिचिंगमुळे कंट्रोल होत नाही, तर याचं तिहेरी आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं. आपण जर एकच एक औषध फवारत आलो तर आपल्या पूर्ण निमॅटोडला नियंत्रण आपण करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहे. एक म्हणजे सापळा पीक. बघा, सापळा पिकामध्ये आपल्याला झेंडू लावायचा आहे, लसूण, कांदा, त्यानंतर मोहरी लावायची, मका लावायचं, गहू लावायचा. हे जे पिकं आहेत हे पिकं लावल्यानंतर या पिकांच्या मुळांमध्ये वेगवेगळे ऍसिड स्त्रवत असतात, जे की निमॅटोड मारण्यासाठी मदत करत असतात. तर समजा आपण झेंडू लावला तर झेंडूच्या मुळामध्ये अल्फा टेरिलिथिन नावाचा जो रस आहे तो स्त्रवत असतो, ज्यामुळे निमॅटोड हा नष्ट होत असतो. जर आपण लसण लावला तर लसणाच्या मुळाद्वारे जो उग्र वास जमिनीमध्ये सोडला जातो, त्यामुळे सुद्धा निमॅटोड नष्ट होत असतो. म्हणजे असे वेगवेगळे सापळापैकी आपण शेतामध्ये लावून निमॅटोडला नियंत्रित करू शकतो. यानंतर दुसरं आहे अवजारे हे स्वच्छ असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जैविक खताचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निरोगी रोप आणणं खूप गरजेचं आहे.
जर नर्सरी मधले रोप निरोगी नसतील किंवा कुठल्या तरी नेमॅटोड असलेल्या शेतामधून जर आपण डाळिंबाचे रोप, बऱ्याच वेळेस काय होतं की ते झाडाला खुंटी करून आपण डाळिंबाचे रोप तयार केले जातो, पण त्यांच्या बुडाला जर नेमॅटोड असेल तरी सुद्धा तो शिरकाव पूर्ण खोडामध्ये असू शकतो किंवा तिथं तयार झालेल्या मातीमध्ये सुद्धा नेमॅटोड, जी मातीत वापरली जाते बुडातली, आपण त्या शेतातली माती वापरतो मुळं तयार करण्यासाठी त्या झाडावर, तर तिथं सुद्धा तुम्हाला नेमॅटोडचा प्रॉब्लेम येऊ शकतो. यानंतर नैसर्गिक विषारी घटक यांचा वापर करून आपण नेमॅटोडला नियंत्रित करू शकतो. यामध्ये पहिला आहे नीम ऑइल. नीम ऑइल मध्ये आझाडिरेक्टिन व फॅटी ऍसिड तयार करण्याची क्षमता असते, ज्यामुळे पूर्ण नेमॅटोडचे जीवाणू किंवा जे नेमॅटोडचे तयार झालेले नेमॅटोड जमिनीमधले मारले जातात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्हाला नीम ऑइल वापरायचंय ते 10,000 ppm चा असावं. कडू किंवा अतिशय कडू असलेलं जे केमिकल आहे ते वापरू नये, त्यामुळे आपले चांगले जीवाणू मरण्याची शक्यता असते. त्यामुळं 10,000 ppm असलेलं ओरिजिनल नीम ऑइल, जे की हातावर टाकलं की तेल वाटलं पाहिजे, पांढरं पाणी किंवा नीम अर्क वापरू नका, त्यामुळे नेमॅटोड खतम होत नाही. त्यानंतर चौथं आणि सगळ्यात महत्वाचं की जैविक नियंत्रण. वेगवेगळे बॅक्टेरिया वापरून आपण नेमॅटोडला नियंत्रित करू शकतो. त्यामधला पहिला बॅक्टेरिया आहे ट्रायकोडर्मा. नेमॅटोडचा खात्मा करण्यासाठी सर्वात स्ट्रॉंग हा ट्रायकोडर्मा असतो. फक्त सीपीयू काउंट हा 16x10x8 असला पाहिजे. जर ट्रायकोडर्माचा काउंट हा कमी असेल तर नेमॅटोडच्या जीवाणूला मारू शकत नाही. ट्रायकोडर्मा जेव्हा आपण जमिनीमध्ये सोडतो तर ट्रायकोडर्मा वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड स्त्रवत असतो, ज्यामुळे नेमॅटोडच्या अंड्यावरचं जे आवरण आहे ते डॅमेज होतं, आणि जेव्हा हे ऍसिड त्या अंड्याच्या टरफलाला लागतं तेव्हा तो डॅमेज झाल्यामुळं ते अंड फुटतं आणि नेमॅटोडचे जीवाणू मारले जातात. फक्त ट्रायकोडर्मा ओरिजिनल असला पाहिजे. यानंतर दुसरं जैविक जीवाणू तो म्हणजे पॅसिलोमायसिस. बघा, पॅसिलोमायसिस हा J2 नावाचा जो अतिशय घातक नेमॅटोड असतो त्याला मारण्यासाठी उपयुक्त आहे. तो काय करतो, या J2च्या अंगावर स्वतःच जाळं पसरवतो किंवा स्वतःचा जो ऍसिड आहे तो त्या J2च्या अंगाला लागलं, J2 पूर्ण मरतो आणि नेमॅटोडला नियंत्रण मिळते. त्यानंतर तिसरा जो आहे तो सुडोमोनास. सुडोमोनास हा वेगवेगळं विषारी संयुगे तयार करत असतो, ज्यामुळं नेमॅटोडचा खात्मा होतो, नेमॅटोड नष्ट. सुडोमोनास हा हायड्रोजन सायनाइड हा घटक त्या मातीमध्ये मिक्स करत असतो, ज्यामुळे जे लार्वा असतात, जे अंडी असतात नेमॅटोडची, ती नष्ट केली जातात. वरील सर्व उपाय करून सुद्धा पूर्ण नेमॅटोडचे नियंत्रण नाही झाले तर आपल्याला रासायनिक घटकाकडे वळावं लागतं. त्यातलं पहिलं आहे कार्बोफ्युरॉन 3G, जे की 10 ते 12 किलो एकरी वापरावं लागतं. दुसरं आहे फोरेट 10G, 8 ते 10 किलो एकरी वापरावं लागतं. त्याचबरोबर फेनामिफॉस हे सुद्धा 4 ते 5 किलो वापरावं लागतं. त्यानंतर आहे इथोप्रोफॉस, हा सुद्धा घटक मूळ गाठीसाठी किंवा रूटरॉटच्या जो हे असतो नेमॅटोड असतो त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि पाचवा आहे फ्लुएन्सफोन, हा जो इसी फॉर्म मध्ये आहे तो सुद्धा द्रव रूपामध्ये आपण वापरू शकतो. म्हणजे आपल्याला रासायनिक घटकांचा आधार घेऊन आपण नेमॅटोडला नष्ट करू शकतो. फक्त हे वापरताना आपल्याला आपले जे बॅक्टेरिया आहेत हे सुद्धा मरण्याची शक्यता असते. शक्यतोवर बॅक्टेरियावर जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं कंट्रोल करा, आणि नाहीच झालं तर या औषधांचा आधार घ्या. आणि हे औषध टाकल्यानंतर तुमचे बॅक्टेरियल काउंट कमी होतो, पुन्हा बॅक्टेरिया जमिनीवर सोडा, जेणेकरून बॅलन्स बॅक्टेरियाचं जे आहे ते कायम राहील. मित्रांनो, ही होती नेमॅटोडची जन्मकुंडली. याच प्रकारचे इन्फॉर्मेशन देणारे किंवा शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पाडणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सतत भेट देत राहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या गावातील शेतकऱ्यांच्या ग्रुपवर जास्तीत जास्त पाठवा, जेणेकरून शेतकऱ्याला नेमॅटोड बद्दल A to Z माहिती मिळेल. सो थँक्यू, विश यू वेल्थ.